ऐतिहासिक वारसा असलेलं माझं अस्तित्व, सोन्याचा पाळणा म्हणून असलेली माझी ओळख. पण हे अस्तित्व आणि ओळख कुठेतरी हरवत चाललंय. कारण आता माझ्या रस्त्यांची झालेली ही अवस्था, माझ्या लेकरांची थेंब थेंब पाण्यासाठी होणारी ओढाताण, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या युवा पिढीचे दुःख मला आता बघवत नाही. मी असं का म्हणतेय? ओळखलत का मला? मी आहे जालना लोकसभा. होय, मी जालना लोकसभा बोलते. अजिंठा, नाथसागर, गणपती बाप्पांचे राजुरेश्वर, औद्योगिक, धार्मिक आणि ऐतिहासिक नगरी अशी मोठी ओळख असणारी मी जालना लोकसभा. पण आज काय सांगू माझी व्यथा. माझ्या रस्त्यांच्या झालेल्या अवस्थेमुळे माझी कित्येक लेकरं माझ्या डोळ्यादेखत अपघातात जातात. गावखेड्यात आणि शहरात चांगल्या आरोग्य सुविधा नाही. माझ्या लेकरांना घोटभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. पाण्या वाचून माझी जालनाकर मागील कित्येक वर्षांपासून व्यथित आहेत. माझ्या लेकरांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही. कारण काय हो? मोठ्या शिक्षण संस्था, मेडिकल कॉलेज, IT पार्क माझ्याकडे नाही. आणि ते असावे असं माझ्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांना कधी वाटलंही नाही. आता रोजगार मी द्यावा असं मनापासून वाटतं, पण देऊ शकत नाही. कारण सांगण्यापुरताही एखादा मोठा उद्योग माझ्याकडे नाही. मग काय? माझी लेकरं मुलं चाललीयत मला सोडून बाहेर गावाला रोजगार शोधण्यासाठी. अहो, माझा साधा वारसाही यांना सांभाळता आलेला नाही. माझा वारसा असलेल्या नाथांची पैठण नगरीची दुरावस्था केलीये. गोदाकाठी वारकऱ्यांसाठीही काहीच व्यवस्था नाही तर काय होणार? जय हरी विठ्ठल म्हणायला असलेलं ज्ञानेश्वर उद्यान. होय, काय अभिमान होता मला त्याचा. पण आज बकाल अवस्था करून ठेवली आहे त्याची. त्यांना लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाहीये माझ्याकडे आणि माझ्या नावाची प्रतिज्ञा घेतात म्हणे आणि मिरवतात. मग माझ्या सोयगावकरांची पाणी, रस्ता, विजेविना झालेल्या अवस्थेचं काय? माझं प्रतिनिधित्व करणाऱ्याचं गाव भोकरदन, त्याची तहानही हे भागू शकत नाही. तेथील पाईपलाईन आहे पण कोरडीच, आणि नवीन पाईपलाईनचा तर कोणताच पत्ता नाही. अशा परिस्थितीत हे माझ्या इतर लेकरांची काय तहान भागवणार? माझी लाडकी लेकरं जी शेती करतात त्यांना कर्जापायी आत्महत्या करावी लागते. अहो, आजपर्यंत 74 लेकरांनी माझ्या आत्महत्या केलीये. काय वाटत असेल मला, पण त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही. पाषाण हृदयी झालीयत ही माणसं. अरे, सोनखेड तलाव, खडकपूर्णा प्रकल्प आहेत, पण तेही पूर्णत्वास नेणे यांच्याकडून जमत नाही. मग राजा, काय फायदा तुझा मंत्री असल्याचा? असाच किती दिवस हा दुःखाचा घोट मी गिळत राहू? आता खरंच परिवर्तन मला हवं आहे. अरे, दिली ना इतकी वर्ष संधी, आता संधी मी देणार नाही. वाटलं होतं एकतरी लोकप्रतिनिधी असा लाभेल जो माझा विकास करेल, पण प्रत्येकांनी आपापली राजकीय पोळी भाजून घेतली आणि स्वतःची घरच भरली. पण आता बस. आता एक निस्वार्थी, ज्याला स्वतःसाठी काहीही नको, असा माझा कल्याण काळे, जो मला आणि माझ्या जनतेला न्याय देऊ शकतो. माझं कल्याण आता कल्याण काळेच करेल असं मी म्हणते. त्याचं कारण आहे, कल्याण काळे हा एकनिष्ठ, उच्च शिक्षित आणि जनतेसाठी झटणारा व्यक्ती आहे. कल्याण काळेच एक अशी व्यक्ती आहे जी माझा विकास घडवू शकते. तेव्हा आता संधी कल्याण काळेलाच, जो साऱ्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी कटिबद्ध होऊन आहे, अहंकार आणि दादागिरीने बरपटलेल्या राजकारणाच्या विरोधात. होय, माझा कल्याण काळेच आता माझे कल्याण करू शकतो. प्रिय जनतेला तुमची लोकसभा विनंती करतेय, माझ्यासाठी तुम्ही एकदा माझ्या या लेकराला निवडून आणा. येत्या 13 मे रोजी हाताच्या पंजासमोरील बटन दाबून या विकास पर्वाचे साक्षीदार व्हा.